फुलेंचा विजय असो, माता जिजाऊंचा विजय असो, माता अहिल्याचा विजय असो, माता रमाईचा विजय असो, माता भीमाईचा विजय असो, फ्लोरेन्स नायटिंगेलचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर संजय ठाकूर सर यांचे स्वागत करावे. राजमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सर, मेट्रन मॅडम राजश्री कोरके मॅडम, नर्सिंगच्या प्रिन्सिपल मनीषा शिंदे मॅडम, मंचासमोर उपस्थित असलेल्या सावित्रीच्या लेकी आणि त्यांचे लेक, कारण पुरुष परिसेवक पण आहेत. 13 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर स्टाफ नर्स म्हणून बऱ्याच वर्षांनी जेव्हा प्रमोशन मिळतं तेव्हा खूप आनंद होतो. आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून आम्ही नेहमीच ज्यांना पदोन्नती प्राप्त झालेली आहे अशा परिसेविकांचा सत्कार केलेला आहे. शेवटचं मला वाटतं 2013 साली हा प्रमोशन झालं होतं आणि त्यावेळेला पण आम्ही एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केलेला होता. आणि यावेळेस ज्यावेळेला प्रमोशन झालं आणि सगळ्या सिस्टरांनी जेवण ठेवलं, सर कॉलेजमधल्या सगळ्यांसाठी त्यांनी जेवण ठेवलं. म्हणजे नर्सिंग स्टाफ तर होतेच, पण सगळे डॉक्टर्स स्टुडंट्सही सगळ्यांना जेवण ठेवलं. आणि त्यावेळेला ज्या सिनियर इंचार्ज सिस्टर होत्या त्यांनी ज्युनियर सिस्टरांना सांगितलं की मस्केतरांनी आमचा सत्कार केला होता. आणि मग या सिस्टरने मला विचारलं, सर तुम्ही आमचा सत्कार नाही का करणार? नक्की करणार आहोत आम्ही. आणि त्याचं अट्रॅक्शन हे असतं या सत्काराचं की इंडियन सिनेरिओ मध्ये पुरुष पेटे बांधतात नेहमीच लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात, पण महिलांना पेटा बांधायची संधी मिळत. म्हणजे आज जेव्हा पेटे बांधायचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला बऱ्याच जणींनी सांगितलं की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा पेटा बांधतो. तर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून सत्कार म्हणजे काय, आम्ही काय असताना सोन्याचं पदक देत नाही, पण हा जो सन्मान आहे, मानाचा पेटा आहे, तो पेटा बांधतो आणि एक छोटासा बुके देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय. आणि त्यासाठी दिवस जो आम्ही निवडला होता तो दिवस म्हणजे भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी ज्यांनी शिक्षणाची दारं खुली केली, ज्यांना शिक्षण दिलं, अशी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. 1818 मध्ये 1 जानेवारीला त्यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. ती भारतातली पहिली मुलींची शाळा होती. माता सावित्री या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत, पहिल्या महिला मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांनी महिलांना शिक्षण द्यायला सुरू केलं. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर आज आपण जर म्हटलं की कुणीतरी शाळा सुरू केली तर त्याला काय अर्थ नसतो. ह्याला काय वैशिष्ट्य आहे तर यापूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. म्हणजे फक्त बहुजन महिलांनाच नाही तर सवर्ण महिलांना सुद्धा, ब्राह्मण महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि महिलांसाठी माता सावित्रींनी शाळा सुरू केली आणि त्यामुळं आज त्यांना भारतामध्ये विद्येची देवता म्हणून ओळखलं जातं. क्रांतीवीर ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ही क्रांतीज्योती सावित्री फुले लढली आणि तळागाळातल्या बहुजनांच्या आणि सर्वच महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे तर ते कधीही कुणी विसरू शकणार नाही. जर माता सावित्री नसती तर आज एवढ्या 60 परिसेविका सन्मान घ्यायसाठी उपलब्ध झाल्या नसत्या.
त्यामुळे हे आजच्या दिवसाचं महत्व आहे. आणि हा सन्मान करायचा तो कशासाठी करायचा तर आणि ते पण डॉक्टरांच्या संघटनेकडून का केला जातोय तर डॉक्टर आणि नर्स हे म्हणजे आरोग्य सेवेचा कणा आहे, रुग्णसेवेचा कणा आहे. त्याची दोन चाकं आहेत म्हटलं तरी हरकत नाही. आणि म्हणजे आम्ही जेव्हा शिकत असतो त्यावेळेला आमच्या आयुष्यातली 3 वर्ष PG करतानाची जी असतात, आता आजकाल मोबाईल आला त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे फिरता येतं, पण आमच्या वेळेला तर मोबाईल पण नव्हते, त्यामुळे 24 आवर्स पारणामध्ये राहायला लागायचं. म्हणजे घरी आम्ही घरच्यांसोबत जितका वेळ घालवत नाही त्याच्यापेक्षा जास्त स्टाफ नर्सेसोबत आम्ही वेळ घालवतो आणि त्यांचं काम जवळून पाहतो. आणि त्यातही ही जी ड्युटी आहे ती इमर्जन्सी ड्युटीमध्ये मोडते. म्हणजे 24 आवर्स ड्युटी असते. ड्युटी 10 ते 12 ड्युटी केली, घरी गेलं निवांत आपल्या कुटुंबाचं सगळं केलं असं होत नाही. तर नाईट असेल तर रात्रभर इथं थांबायला लागतं, मुलं लहान असतील तरी तुम्हाला इथं थांबायला लागतं आणि स्वतःच्या वैयक्तिक सगळ्या अडीअडचणी सोडून इथं ड्युटी करायला लागते. म्हणून या ड्युटीचं कौतुक. तर आज आपण स्टाफ नर्स म्हणून ज्यांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय की संपूर्ण जगामध्ये कोविड काळात जर काम कोण करत होतं डॉक्टर, नर्स आणि पोलीस, तर त्यातला एक हा घटक आहे की ज्यांनी कोविड काळामध्ये गोरगरीब रुग्णांना जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा या पवित्र पेशामध्ये त्यांच्या समवेत मला काम करायला मिळालं. मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून मी त्यांचा लीडर म्हणून काम केलं आणि या अशा अतिशय डिव्होटेड जॉब करणाऱ्या समूहाचा मी वरिष्ठ होतो याचा मला खरंच अभिमान वाटतो. तर अशा यांचा आपण आज सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान जो आहे तर तो बघायला बघितलं तर काय साधा पेटा बांधला आणि बुके दिला, पण यामागची आमची भावना खूप मोठी नर्सिंग पेशाबद्दलची आदराची अशी भावना आहे. आणि आमच्या संपूर्ण टीचर संघटनेकडून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आज त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. एवढं बोलून Thank you.
आजचा अतिशय सुंदर झालेला कार्यक्रम जो आहे त्यासाठी माननीय अधिष्ठाता सर खास पुण्यावरून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मेट्रन मॅडमच्या घरी प्रॉब्लेम होता तरी मेट्रन मॅडम पण खास या कार्यक्रमासाठी मॅडम आणि मेट्रन मॅडम यांचा पहिल्यापासून त्या गोष्टीसाठी सपोर्ट होता आणि त्या इथं आल्या त्याबद्दल मी त्यांचं त्याचबरोबर डॉक्टर मुंडकर सर, डॉक्टर तिरणकर मॅडम, डॉक्टर झांजड सर, डॉक्टर जयकर सर, डॉक्टर बंदीचोडे सर मॅडम, डॉक्टर जत्ती सर, डॉक्टर गड्डम सर, हे सगळेजण इथं खास हा सत्कार करण्यासाठी इथं आले. याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, नर्सिंगचे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांनी खूप हेल्प केलेली आहे. अगदी पूजेची तयारी करणे वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि त्यांनी 2-2 प्लेट स्नॅक्स खायला हरकत नाही. एवढं बोलून मी माननीय अधिष्ठाता सरांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.